हॅलो. आमदार आझमी अबू आसिम हाजी नियाज अहमद आझमी अबू आसिम हाजी नियाज अहमद या अ, आमदार अबू आसिम हाजी नियाज अहमद आझमी, तर हे अबू आझमी या नावाने परिचित आहेत. अबू आझमी यांचा जन्म 8 ऑगस्ट 1955 मंजीरपट्टी, तालुका आजमगड, जिल्हा आजमगड, उत्तर प्रदेश येथे झाला. त्यांचं शिक्षण BA झालं असून त्यांना उर्दू, हिंदी व इंग्रजी या भाषा येतात. अबू आझमी हे विवाहित असून त्यांच्या पत्नी श्रीमती जाहिदा या आहेत. अबू आझमी यांना एकूण 6 अपत्य आहेत, 1 मुलगा व 5 मुली. त्यानंतर अबू आझमी यांचा व्यवसाय उद्योग व व्यापार आहे आणि समाजवादी पक्षातर्फे 171 मानखुर्द, शिवाजीनगर, जिल्हा मुंबई उपनगर या मतदारसंघातून समाजवादी पक्षातर्फे ते निवडून आलेले आहेत विधानसभेवर. नियाज अहमद मायनॉरिटी एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत. मिल्ली तेहरीक फाउंडेशन मुंबई याचे अध्यक्ष आहेत. रेडिओ क्लब कुलाब्याचे ते सदस्य आहेत. रेडिओ क्लब कुलाबा मुंबईचे ते सदस्य आहेत. तसेच हाजी नियाज अहमद आझमी मेमोरियल ट्रस्ट याचे अध्यक्ष आहेत. तसेच संकल्प चे अध्यक्ष आहेत. कौमी मजलिस ए शुरा या चे चेअरमन आहेत. तसेच शेतकरी, कामगार, शोषित, दलित, पीडित तसेच अल्पसंख्याक समाजावरील अन्याय व अत्याचार विरोधी विविध आंदोलनाचे नेतृत्व समाजवादी पक्षाच्या माध्यमातून जनहितार्थ मोर्चा, धरणं, आंदोलनं, निदर्शनं तसेच रास्ता रोकोचे आयोजन त्यांनी अनेक वेळा केलेलं आहे. 1995 ते 2000 मुंबई शहर व 2000 पासून ते महाराष्ट्र प्रदेश समाजवादी पक्ष हे अध्यक्ष आहेत. त्यानंतर गुजरात व गोवा या राज्याचे हंगामी केंद्र पक्ष निरीक्षक ते आहेत. राज्यसभेचे अर्बन व रुरल डेव्हलपमेंट कमिटीचे 2002 ते 2008 मध्ये ते सदस्य होते आणि राज्यसभेच्या अर्बन अँड रुरल डेव्हलप कमिटी, कॉमर्स कमिटी, रूल्स कमिटी, विदेश मंत्रालयाअंतर्गत कन्सल्टेटिव्ह कमिटी, डिफेन्स कमिटी आणि इतर काही कमिट्यांमध्ये सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. 2009च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मानखुर्द, शिवाजीनगर, जिल्हा मुंबई व भिवंडी पूर्व, जिल्हा ठाणे या 2 मतदारसंघातून ते निर्वाचित झाले. दिनांक 2 नोव्हेंबर रोजी भिवंडी पूर्व, जिल्हा ठाणे मतदारसंघाचा त्यांनी 2009ला राजीनामा दिला. त्यानंतर 2009 ते 2014 आणि 2014 ते 2019 महाराष्ट्र विधानसभाचे ते सदस्य आहेत. आमदार समितीचे सदस्य आहेत. अल्पसंख्याक समितीचे सदस्य आहेत आणि ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांची महाराष्ट्र विधानसभेवर फेडण्यावर झालेली आहे. त्यांना वाचन, खेळ आणि समाजकार्य यांचा छंद आहे. त्यांनी UAE, सौदी अरेबिया, इंग्लंड, मलेशिया, ओमान, दुबई आणि सिंगापूर इत्यादी देशाचा अभ्यास दौरा केला आहे. ते सेंटिनल हाऊस, 4था मजला, हाजी नियाज अहमद आझमी मार्ग, कुलाबा, मुंबई 5 येथे राहतात. तसेच त्यांचे निवासस्थान 458 कमाल मॅन्शन, 4था मजला, हाजी नियाज अहमद आझमी मार्ग, कुलाबा, मुंबई 5 येथे आहे. तर या मध्ये त्यांचं एक व्यवस्थितपणे आता ते हॅट्रिक करण्याच्या
प्रयत्नामध्ये आहेत. कारण 2 वेळेस, एकदा राज्यसभेवर आणि 2 वेळेस विधानसभेवर आलेले आहेत. आता तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्य विधानसभेला ते निवडून येऊ शकतात समाजवादी पार्टी तर्फे. आता एकूण वैध मतदान 171 मानखुर्द शिवाजीनगरमध्ये 1,43,391 इतकं मतदान झालं. पैकी श्री अबू आझमी यांना 69,082 मतं मिळाली समाजवादी पार्टीचे. त्यानंतरच त्यांच्या विरोधात असलेले विठ्ठल लोकरे शिवसेना यांना 43,481 मतं मिळाली. त्यानंतर श्रीमती सुरैया शेख यांना वंचित बहुजन आघाडीच्या त्यांना 10,465 मतं मिळाली. त्यानंतर श्री मोहम्मद शेख यांना अपक्ष त्यांना 9,789 मतं मिळाली. त्यानंतर श्री रवींद्र खोत अपक्ष यांना 3,258 इतकी मतं मिळाली. मानखुर्द शिवाजीनगर या मतदारसंघातून आता एकंदरीत ह्या अबू आझमी यांना मिळालेली एकूण मतं 69,082 आणि त्यांच्या विरोधात सर्व उमेदवारांना मिळालेली जी मतं आहेत ती 67,023. म्हणजे सगळे विरोधक एकत्र झाले तरीही 2-3 हजार मतांनी अबू आझमी हे आघाडीवर आहेत. यावरून त्यांची लोकप्रियताही लक्षात येते आणि आता परत ते या निवडणुकीमध्ये 171 मानखुर्द शिवाजीनगर जिल्हा मुंबई उपनगरमधून हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि त्यांची ही हॅट्रिक कदाचित होऊ शकते. पण परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्राचं राजकारण जे आता सध्या अत्यंत गढूळपणे झालेलं आहे किंवा राजकारणामध्ये काही सांगता येत नाही अशा पद्धत झालेली. कारण लोकसभेच्या निकालावरून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या अशा समजल्या की कोण निवडून येईल आणि कोण पडेल हे काही सांगता येत नाही. कारण लोक कशाचे मागं आणि कशा पद्धतीने मतदान करतात असा एक अनुभव आलेला आहे. आणि यावेळेस भले भले जे लोक होते त्यांनाही चितपट विरोधी उमेदवारांनी केले की ज्यांचं नावही लोकांना कधी माहीत नव्हतं. अशा उमेदवारांनी अशा ज्या प्रसिद्ध उमेदवाराला आणि मोठमोठ्या उमेदवारांना लोकसभेला पराभूत केलेलं आहे. त्यामुळं ही 2024ची जी निवडणूक आता 2 महिन्यावर आलेली आहे, या निवडणुकीमध्ये काय घडेल हे काही कोणाला सांगता येणार नाही. कारण वस्तुस्थिती फार वेगळ्या पद्धतीची झालेली आहे. तर 171 मानखुर्द शिवाजीनगर मुंबई उपनगर या मतदारसंघातून अबू आझमी हे परत हॅट्रिक करतात की पुढं काय वेगळा निकाल लागतो हे त्यावेळेस समजेल 2 महिन्याच्या निवडणुका झाल्यानंतर. आता आमचा हा जो ATM न्यू वर्ल्ड चॅनल आहे हा मराठीतील हिंदीतील काही लोक आणि बहुसंख्य लाखो लोक महाराष्ट्रामध्ये बघत असतात आणि या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून शेअर करा आणि आपल्या मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल याचे आम्हाला एक कॉमेंट करून कळवा. कारण कशा पद्धतीने हा निवडणुकीचा निकाल लागेल हे या कॉमेंटवरून देखील काही समजू शकतं. तरी या मतदारसंघामध्ये कशा कशा पद्धतीने निकाल लागेल आणि कोण निवडून येईल ही कॉमेंट करून सांगा. परत एकदा सांगतो आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.